सुस्वागतम। उपस्थित सर्व सातारकर नागरिक, शाहूनगर वासीय या सर्वांना नम्र विनंती आहे, ज्या मान्यवरांचे ज्या संस्थांचे सन्मान आणि सत्कार आजच्या हरित सातारा कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहेत, गजानना श्री गणराया आदिबंधू तुझ मोरया, मांगल्यमूर्ती गणरायाला वंदन करून आजच्या या हरित सातारा सोहळ्याला आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सुरुवात करूयात। मंडळी, आज 2 जून आणि अजून 3 दिवसानंतर 5 जून, ज्या 5 जूनचं औचित्य आपल्या सर्वांनाच माहित आहे, पर्यावरण दिन। आणि याच पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आजचा हा सोहळा सातारा ऑफिसर्स क्लब या परिसरामध्ये संपन्न होतोय। आणि या हरित सातारा सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांनाच मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय सुनील लिमिये साहेब, जे महाराष्ट्र राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून कार्यरत होते, अशा एका निसर्गप्रेमी, कर्तृत्ववान, कार्यक्षम अधिकाऱ्याचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांनाच लाभणार आहे। मंचावर सन्माननीय सुनीलजी लिमिये यांच्या समवेतच पर्यावरण चळवळीमध्ये, हरित सातारा चळवळीमध्ये प्रत्यक्ष कृतीशील योगदान देणारे 2 सातारचे हिरे, असाच परिचय मला त्यांचा करून द्यावा असं वाटतो। सन्माननीय उमेश खंडूजोडे सर आणि भालचंद्र गोताड या दोन्ही मान्यवरांना एकत्रित आणण्यासाठी, हा प्लॅटफॉर्म तयार करून देण्यासाठी, ही चळवळ ज्यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात या ठिकाणी साकारली जाते, त्या दैनिक लोकमतच्या उपसंपादक, ज्येष्ठ पत्रकार प्रगतीताई पाटील या मंचावरील सर्वच अतिथी मान्यवरांचं स्वागत आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात करावं अशी नम्र विनंती आहे। हरित सातारा ही चळवळ सातारा शहर व परिसरातील निसर्गप्रेमी नागरिक आणि याच ध्येयाने कार्यरत असलेल्या अनेक संस्था, अनेक संघटना यांची एकत्रित चळवळ आहे। आणि चळवळ गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच परिचयाची झालेली आहे। विशेषतः अजिंक्यतारा किल्ल्यावर, 4 भिंतीच्या टेकडीवर 1 जानेवारीपासून सुरू झालेला वृक्ष संवर्धनाचा जो उपक्रम आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून साताऱ्यातील अनेक पर्यावरण प्रेमी नागरिक एकत्र झाले। या सर्व एकत्र झालेल्या नागरिकांची एक वज्रमूठ निसर्गाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी गेले अनेक दिवस सातत्याने, नियमितपणे कार्यरत आहे। आणि याच काम करणाऱ्या हातांचा सन्मान व्हावा, सत्कार व्हावा, गौरव व्हावा, त्यांच्या कार्यातून इतरांना देखील प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतून पर्यावरण दिनाचं औचित्य साधून या सुंदर सोहळ्याचं नियोजन आवर्जून तुम्हा सर्व दर्दी अशा पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये केलेलं आहे। आणि याच सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या अतिथी मान्यवरांचं हरित साताराच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत देखील केलं जाणार आहे। मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय उमेश खंडूजोडे सर, मी आपल्याला विनंती करतोय, समस्त सातारकरांच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ आवर्जून सातारी कंदी, पेढे आणि या सोहळ्याच्या स्मृती कायमस्वरूपी स्मरणात राहाव्यात यासाठी सन्मान चिन्ह हे सन्माननीय सुनीलजी लिमिये यांना आपण समारंभपूर्वक प्रदान करूयात। समस्त शाहूनगर वासियांच्याकडून सन्माननीय सुनीलजी लिमिये आणि मंचावर मान्यवरांच्या बरोबरच संयोजक देखील उपस्थित आहेत। या संयोजकांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो। मोठ्या संख्येनं सातारा शहरातून, सातारा शहराच्या परिसरातून, अगदी जिल्ह्यातून अनेक पर्यावरण प्रेमी नागरिक, संस्थांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित आहेत। तुम्हा सर्वांचंच हरित साताराच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। मंडळी, आजचा हा सोहळा तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गुणगौरव आणि त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचा परिचय, त्यांच्या कार्यापासून इतरांनी घेतली जावी अशी प्रेरणा, मोटिवेशन, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। आणि हा सत्कार आणि सन्मान होत असतानाच सन्माननीय सुनीलजी लिमिये साहेब
यांचं मौलिक मार्गदर्शन हे देखील आपल्या सर्वांना अपेक्षित आहे। त्याच सन्माननीय सुनीलजी लिमये यांचा परिचय सातारच्या दबंग आणि लेडी सिंगम या नावाने सुपरिचित असलेल्या पत्रकार दैनिक लोकमतच्या प्रगतीताई पाटील आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी करून देतील। प्रगतीताईंचा वाढदिवस गेल्या महिन्यातच संपन्न झाला होता आणि प्रगतीताईंना आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी 4 ओळी त्यांना पाठवलेल्या होत्या। पर्यावरणाची अधोगती थांबवण्यासाठी हरित सातारा चळवळ गतीने राबवून शाहूनगरीची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी कार्यरत असलेल्या सन्माननीय प्रगतीताई पाटील आपल्या सर्वांनाच सुनीलजी लिमये यांचा परिचय करून देतील। आमच्या सगळ्यांबरोबर सहभागी होणारे हे जे महत्त्वाचे हात आहेत, आधी या हातांसाठी मला वाटते टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आम्ही इथं उभं राहून आवाहन करतोय, पण त्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं काम कायम ह्या हातांनी केलेलं आहे आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या टोकांवर हे काम चालतंय। त्यामुळे तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिलात, आधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आता सुनील लिमये साहेबांविषयी म्हणजे असं वाटलं असेल की अरे हे निवृत्त अधिकाऱ्याने आज त्यांना का बोलवलंय, तर सुनील लिमये सरांचं एकदा काम ऐकल्यावर मग आपल्या लक्षात येईल की हा माणूस या कार्यक्रमासाठी किती योग्य होता। सुनील लिमये बस नाम ही काफी है। वन प्रशासनातील अदबीनं घेतलं जाणारं नाव, एखादा वनाधिकारी कसा असावा याचा प्रत्यय लिमये सरांबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला आलाय। मूळचे कोल्हापूरचे आणि गोखले महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतलेले लिमये साहेब कोल्हापूरकरांसारखंच रांगडं व्यक्तिमत्व। उशाला राधानगरी आणि पायथ्याला दाजीपूर, त्यामुळे जंगल तुडवणं त्यांच्यासाठी नवीन नव्हतं। त्यातच MSc फॉरेस्टची पदवी घेऊन UPSCचा खडतर टप्पा पूर्ण केला। विभागीय वन अधिकारी म्हणून ते रुजू झाले। कामाचा वकूब असा की सहकाऱ्यांसह समाजव्यवस्थेकडून एखादे काम कसं करून घ्यावं याची नॅक त्यांनाच माहिती। विभागीय वन अधिकारी म्हणून 2003 मध्ये ते साताऱ्यात रुजू झाले। काम करतोय तो परिसर माहीत असावा या उद्देशानं त्यांनी वीकली ऑफ घेतलाच नाही। शनिवार रविवार जे 2 दिवस त्यांना मिळायचे, हे 2 दिवस परिसर अभ्यास दौरा त्यांचा अगदी ठरलेला होता। त्यामुळे रुजू झाल्याच्या पहिल्याच वर्षी त्यांनी वणव्याच्या हंगामामध्ये साताऱ्यात प्रथमच वणवा विरोधी अभियानाची सुरुवात केली। लोकसहभागानं पथकं तयार केली। वडाचे मसवे प्रकाश झोतात आणून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ही त्यांचीच। कधी सबुरीने तर कधी कायद्याचा बडगा उगारून परिसर स्वच्छ आणि देखणा करण्याचं श्रेय लिमये सरांचंच। आज सातारकर जागतिक वारसा स्थळ म्हणून कासला अभिमानाने मिरवतात, त्याचे प्रशासकीय कामाचे श्रेय सुद्धा लिमये साहेबांचेच। त्यांच्या नावाने पश्चिम घाटात आढळणाऱ्या एकमेव कोळी आणि सरडा जातीच्या प्रजातीला त्यांचं नाव दिले। आपल्या प्रशासकीय कार्यकालात वणवा विरोधी अभियान साताऱ्यात राबवून कास जागतिक वारसा स्थळात कासचा समावेश करून 2 वर्षांपूर्वी साहेब रिटायर झाले। या निवृत्तीआधी काही दिवस त्यांनी सातारा जिल्ह्यातील जोर, मायणी आणि महादरे ही 3 ठिकाणं संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केली। पर्यावरणीय संवेदनशीलता जपत आपल्या अधिकार क्षेत्रात राहून साताऱ्याविषयी आस्था असणाऱ्या जनमानसातील व्यक्ती म्हणून त्यांची या कार्यक्रमाला हजेरी हा आपल्या सगळ्यांचा बहुमान आहे। थँक्यू। करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हरित सातारा म्हणजे काय हे नक्कीच माहीत असेल। अगदी नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे। सातारा म्हटलं की आपल्याला यशोभूमी, वीरभूमी, तपोभूमी या मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी असलेल्या शाहूनगरीचं स्मरण होतच। पण हीच वीरभूमी, तपोभूमी हरित भूमी करण्यासाठी म्हणून जी संस्था अहोरात्रपणे काम करते ती संस्था म्हणजे हरित सातारा। आणि म्हणूनच या हरित साताराची एक सुंदर ध्वनिचित्रफित यानंतर आपण सर्वजण पाहणार आहोत। तुम्हाला समोरील स्क्रीनवर हरित साताराच्या या कार्याची सचित्र ओळख यानंतर केली जाईल। मी आपल्या संयोजकांना विनंती करेन हरित साताराची ही AV ऑडिओ व्हिज्युअल्स या ठिकाणी लावावे। हा दिवसेंदिवस उंचावत असतो। आपल्या कार्यातून समाज मनाला, समाज जीवनाला प्रगती पथावर नेणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय सुनीलजी लिमये साहेब। आपल्या नोकरीच्या कालावधीमध्ये त्यांच्या शासकीय पदाची जबाबदारी कर्तव्य सांभाळत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले। शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवल्या। सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांचं हे कार्य थांबलेलं नाही आणि म्हणूनच हरित सातारा, सातारा शहर आणि परिसरातील या सर्व निसर्गप्रेमी नागरिकांना या पुढच्या काळामध्ये
मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये ते सध्या आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहेत आणि याच आदरणीय वंदनीय व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत। मी टाळ्यांच्या गजरात सन्माननीय सुनीलजी लिमे साहेब यांना विनंती करतोय आपलं मौलिक मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावं। सगळ्यांना नमस्कार। सगळे सातारकर बरेच थोडं वयोमानानुसार कदाचित मला लांब दिसत नसावं, पण बरेचसे ओळखीचे चेहरे आहेत इथं। आज बहुतेक सगळ्यांची नावं मला घ्यायला कदाचित लक्षात राहणार नाही, पण आधी एकतर माझे इथं जे मित्र सगळे बरेचसे मित्रच आहेत माझे इथले। कन्हैया इथं बसलेला आहे, देवेंद्र, दत्ताजी, अशोक सगळेच। त्यामुळे एखाद्याचं नाव चुकलं तर असं समजू नका मी कुणाचं नाव मुद्दामून घेतलं नाही म्हणून। आणि पहिला तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, कारण का आपल्याकडे जो प्रोटोकॉल असतो, वक्ता जो असतो त्याने शर्टाची बटणं लावावी असा एक प्रघात असतो। सगळे बटणं लावून बसलेले आहेत। मी 2-3दा प्रयत्न केला बटन लावायचा, मला लक्षात आलं की मी साताऱ्यात आल्यामुळे कदाचित अभिमानाने छाती जास्त फुगली आहे माझी आणि त्यामुळे बटन लागत नाहीये। कारण का सातारा तसं पहिलं तर माझं जन्मस्थान जरी नसलं तरी माझ्या 35व्या सेवेमध्ये कोल्हापूर नंतर जर सगळ्यात चांगली जागा जर मला कुठली भेटली असेल तरी सातारा होती। आणि त्यामुळे साताऱ्याचं जे ऋण काही माझ्यावर आहे ते फेडण्यासाठी सुद्धा करायचं असेल की आज मी तुमच्याशी सगळ्यांची इथं बोलायला आलेलो आहे। साधारण मला सांगायला आवडेल की मी जेव्हा इथं पहिल्यांदा आलो त्याच्या आधी मी कदाचित होईल की भाषणाच्या भरामध्ये काही प्रोटोकॉलच्या गोष्टी पाळल्या जाणार नाहीत माझ्याकडनं। आधी मला सांगायला आवडेल की ज्याने एवढं सुंदर आवाजात सूत्रसंचालन केलं, फारच छान सुनील आवाजाचं नाव लक्षात आलं। त्याच्यानंतर उमेश भालचंद्र प्रगती त्यांची माझी ओळख आज खरं पहिल्यांदा झाली, पण त्यांची दबंग म्हणून जेव्हा त्यांनी सांगितलं मला तर नक्कीच जुने पेपर काढून मला बघायला लागेल दबंगगिरी कशी चालली आहे त्यांची। काय दबंग शब्दाला एक बरंचसं आजकालचं वलय आहे, चांगलं पण आहे वाईट पण आहे, ते बघायला लागतं आपल्याला कसं आहे ते। आणि सगळे इथं जमलेले जे आहेत ते काय अरे त्यामुळेच ना ते आत्ता कळणार पण नंतर कधीतरी कळेल आपल्याला। आणि खरं तर मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा तुमच्याशी मला गप्पा मारायला आवडेल, कारण का शाळा कॉलेजमध्ये नेहमी बॅक बेंचर होतो, त्यामुळे मार्गदर्शन कधी करायची गरज पडली नाही मला ना। मी कोणाचं मार्गदर्शन जास्त करून घेतलेलं आहे। कदाचित कोल्हापूर आणि साताऱ्याचा गुण असावा, आपण फारसं कोणाचं ऐकायला जात नाही, आपलंच म्हणणं नेहमी मांडत असतो। पण काम करण्यात दोन्ही शहरं दबंग आहे मला सांगायला आवडेल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपतींची जी गादी आहे ती सातारा आणि दुसरी कोल्हापूर आहे, त्यामुळे मागं कुठेही न पडणार असं हे सातारा शहर आहे। एक गंमत मला सांगायला आवडेल, मी साताऱ्यात पहिल्यांदा आलो 2001 साली आणि आल्याला मला व्यायामाची आवड आहे। कदाचित मी कोल्हापूरचा असेल, कदाचित जबरदस्ती असेल, आहे कोल्हापूरचा, मग व्यायाम करायलाच पाहिजे। मी दुसऱ्या दिवशी क्लबमध्ये आलो, क्लबमध्ये काही लोकांची ओळख झाली आणि मी थोडी ठेवलेली दाढी, हातातलं कडं, बहुतेकांना वाटलं मी सरदार आहे। आणि माझा इथं जो जवळचा अगदी मित्र बसलाय साधला देवेंद्र, त्याला कोणी जाऊन सांगितलं अरे कोई सातारा में सरदार आया जो पगडी नाही पहन रहा है। तर देवेंद्रला फार आश्चर्य वाटलं। दुसऱ्या दिवशी तो आला माझ्याशी, हिंदीत आधी बोलला, मी त्याला मराठी सांगितलं आणि चेस्ट मराठीमध्ये देवेंद्र बोलतो, बऱ्याच लोकांना माहिती असेल। म्हणजे त्याचं मराठी तर एवढं सुंदर आहे की कधी कधी वाटतं सदाशिव पेठेत तर आलेला नाही पुण्याच्या, एवढं छान मराठी बोलतो। आणि असे मला मित्र सगळे साताऱ्यात मिळत गेले, कन्हैया बसलाय, दत्ताजी बसलाय, दीपक बसलाय, सगळे मित्र भेटत गेले। आणि त्यामुळे असं झालं की साताऱ्यामध्ये मी आलो खरा वनाधिकारी, पण कधी झालो साताऱ्याचा आहे माझं मलाच कळलं नाही। 2001ला मी 2003ला मी इथं आलो, 2003, 4, 5 अशी मी सुंदर 3 वर्ष साताऱ्यामध्ये काढली। बहुतेक वेळी संध्याकाळी हीच जागा असायची की जिथं मी क्लबमध्ये असायचो, सकाळी या क्लबमध्ये असायचो। सुनील भोईटेची ओळख माझी इथं झाली, डॉक्टर संदीप श्रोत्रींशी झाली। आणि जे आज तुम्ही सगळं हे हरित साताऱ्यासाठी काम करता आहात, या सगळ्यांच्या थोडाफार प्रमाणाच्या ओळखी आहेत माझ्या, त्या इथं सगळ्यांच्या होत गेल्या। सातारा एक तसं अतिशय सुंदर गाव, मी स्वतः कोल्हापूरचा आहे, पुण्याला बऱ्याचदा जायला लागायचं। आणि साताऱ्याची सगळ्यात छान ओळख म्हणजे डावीकडे गेलं तर 2 तासात कोल्हापूर, उजवीकडे गेलं तर 2 तासात पुणे। एवढंही सुंदर गाव, एवढी राचलेली सुंदर भूमी। आणि आपण तसं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये वनाधिकाऱ्यांना सगळ्यात काम करायला छान आवडत असेल तो आपला पश्चिम घाट आहे। आणि या साताऱ्यामध्ये काय नाही, म्हणजे 600 मिलीमीटर पर इयरच्या पावसापासून ते 6000 मिलीमीटरचा पाऊस ज्या भागात पडतो, इतकं सुंदर जे सातारा आहे ते तसं पाहिलं तर फॉरेस्ट वाचवायला फारशी तर काही करायची गरजच नाही आहे। मूळ आहे ते फॉरेस्ट आहे तसं राखणं, जंगल छान आपलं ठेवणं, तिथं झाडं तोड न होऊ देणं, एवढ्या गोष्टी जरी साताऱ्यात आपण करत गेलो तरी साताऱ्यांना फारसं काही लागणार नाही। एक दैवी देणगी आहे साताऱ्यावर। तुम्ही मागच्या पावसाच्या ह्याच्यात बघितलं असेल, कोल्हापूर पाण्याखाली गेलं, सातारा पाण्याखाली गेलं,
सातारा गेलं नाही, सांगली पाण्याखाली गेलं, पण साताऱ्यात काहीच झालं नाही. मग आपण म्हणतो काही काही गावांची महती असते, काही काही गावं चांगली असतात, आणि जेव्हा त्या गावातली लोक चांगली असतात, जसं तुम्ही आज सगळे इथं उत्साहानं जमलेला आहात, तर खूप काही गोष्टी आपल्याला करायला येतात. आज मी सगळ्यांशी बोलता माझ्या सगळ्यांनी लक्षात आणलं ज्या गोष्टी संपूर्ण आज भारतभर, सगळ्या जगभर, सगळ्या राज्यात होत आहे, तीच आपल्याकडे व्हायला लागलेली आहे. खूप ठिकाणी सिमेंटीकरण, प्रत्येकाला मोठे सुंदर रस्ते पाहिजे, प्रत्येकाला वेग पाहिजे, वेगानं जायचं आहे. तोडली झाडारी जी झाडं तोडली जातात ती झाडं, त्या जागी न लावणारी झाडं, किंवा जर लावायचीच असते तर थोडीफार झाडं लावली जातात. आज बघा सातारले जुने रस्ते जर बघितलं तर एवढी सुंदर वडाची झाडं मला वाटत नाही आणि कुठं असतील. ब्रिटिशांनी आपल्या देशाचं किती जरी नुकसान केलेलं असलं तरी टोपोशीट बनवणं, रेल्वे मार्ग टाकणं, खूप चांगल्या प्रकारे वडासारखी झाडं लावणं, एवढं कामं ते त्यांनी निश्चित केली आहे, आणि ते सांभाळायची जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे. मग आता हे मी नेहमी बघत असतो की जी सगळी डेव्हलपमेंट होतीये, जो सगळा विकास होतोय, तो विकास आपल्याला नकोय का? तो विकास पण पाहिजे आपल्याला, पण तो विकास कसा असायला पाहिजे, विकास कसा सस्टेनेबल असायला पाहिजे, एवढंच आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. आणि यासाठी कुठलं वेगळं नॉलेज आपल्याला नको आहे, कुठला वेगळा आपल्याला कोर्स करायची गरज नाहीये. बघा इथं मला छोटी मुलं पण दिसत आहेत, तुम्ही सगळे जे 5वी 6वी 7वीला शिकलेलं असाल ते एक नागरिकशास्त्र जर आपण फक्त लक्षात आणलं की जे तुम्हाला व्यवस्थितपणे राहण्यासाठी पाहिजे आहे, आणि एन्व्हायरमेंट सायन्स, परिस्थितिकेचा जो अभ्यास आहे तो आपल्या सगळ्यांना शिकवला गेलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला निसर्ग कसा वाचवायचा ते आपण शाळेत पण शिकलेलो आहे. विशेषतः बघा लाईट, आपल्याला लाईट लागतो, कशापासून बनतो हा सगळा? पाण्यापासून, कोळशापासनं, न्यूक्लिअर पॉवरपासनं. मग तुम्हाला लाईट जर वाचवायचं असेल तर तुम्हाला नवीन त्यासाठी जाऊन लाईटची निर्मिती करायची गरज पडत नाही. घरात असलेले लाईटच नीट वापरणं, इनकॅन्डेसन लाईट न लावणं, ल्युमिनिसंट बल्ब लावणं, वेळेमध्ये ते बंद करणं, मॅक्झिमम सोलर पॉवर वापरणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता. पाण्याचा वापर, पाण्याचा गैरवापर टाळणं. तुम्ही बघितलं आज लातूर सारख्या शहरामध्ये 15 दिवसात एकदा पाणी येते, सोलापूरला 8 दिवसात एकदा पाणी येते. आपण सातारकर नशिबान आहोत की आपल्याला रोज पाणी मिळतं. म्हणजे घरातला नळ उघडल्यानंतर त्या नळातनं पाणी येणं, याच्यासारखं जे सुख काही आहे ते मिळणारी फार कमी गाव आणि शहरं आज आहे. कोणीतरी म्हटलंय की 2 महायुद्ध तर होऊन गेली, तिसरं जर चुकून कधी झालं तर ते बाकी कशावर होणार नाही, ते फक्त पाण्यावर नव्हे. ज्याच्याकडं पाणी आहे ते सगळं पाणी पळवायचा प्रयत्न केला जातो. मग पाणी राखायचं असं काय करायला पाहिजे? आपल्याचे नद्या, नाले, ओढे हे नेहमी वाहते असायला पाहिजे. आपण पहिला आज आपल्याला एवढं मोठं वरदान आहे, का सारखा तलाव आपल्याकडे आहे, काशी खोलीकरण केलेलं आहे, मोठं केलेलं आहे, पण बाजूच्या झाडांचं काय? ती झाडं सांभाळायची कोणी? आणि ह्यासाठी काय लागतं? तर आपल्याला हरित सातारा सारखी जी गोष्ट आहे, तुम्ही इथं जे जमला, या सगळ्यांचा एक प्रेशर ग्रुप असणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट चुकीची घडली, बघा शासनाचं जेव्हा शासन चालतं, जेव्हा आपल्याकडे लोकशाही आहे, तर बऱ्याचशा गोष्टी सरकार जे करायचं असतं ते करतं आपल्या ब्युरोक्रॅसी थ्रू. आणि या ब्युरोक्रॅसीवर जर कोणाला वचक ठेवायचा असेल त्याला 2 गोष्टी असतात. एक, आपण स्थानिक नागरिक आहोत, आणि दुसरे जे ती न्यायालय आहे. दरवेळेस न्यायालयामध्ये जाणं आपल्याला सगळ्यांना शक्य नसतं, दरवेळेस न्यायालयामध्ये जायची गरजच नाहीये. पण तुम्ही सगळ्यासारखे जर नागरिक सगळे इथे जागरूक जर असतील तर तुम्हाला खूप काही गोष्टी करता येतात. पेपरच आपल्या आता कोणतरी म्हणताना म्हणाल की प्रगतीताई दबंग रीतीने अगदी काम करतात, तर अशी दबंग पत्रकारिता जर चांगल्या कामासाठी वापरली जात असेल, रोज जर एखादी गोष्ट माणसाच्या नजरेला येत असेल तर त्याच्यानं खूप मोठा फरक पडू शकतो. आज आपल्याकडं नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल आहे, सुप्रीम कोर्ट आहे, पण दरवेळेस कोर्टाचे दरवाजे आपण ठोठावू शकत नाही. पण जेव्हा कधी आपल्याला कोर्टात जायची पाळी येईल, जेव्हा आपल्याला ग्रीन ट्रायब्युनलला जायची पाळी येईल, तर आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याकडे येणारे हे जे अडचण आहे, सिमेंटचे रस्ते करायला लागतात आपल्याला, सिमेंटचे रस्ते, पण गल्ली बोळामध्ये सिमेंटचा रस्ता आपल्याला गरजेचा नाहीये. तिथं जर ते टाळायचं असेल तर तुमचा प्रेशर ग्रुप बनायला पाहिजे. एखादं मोठं झाड जर तुटणार असेल तर ते झाड आपल्याला वाचवता येऊ शकतं. आजकाल झाडं ट्रान्सप्लांट करण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. ती झाडं कशी ट्रान्सप्लांट करायची, स्थानिक झाडं कशी लावायची, या गोष्टी सुद्धा आपल्याला सगळ्यांना बघता येऊ शकतात. वडाचं झाड, पिंपळाचं झाड, कुठलंही फायकस भरलं जे झाड असेल ते जर लावायचं असेल तर आपण सगळे नक्की प्रयत्न करू शकतो. आता आमदार साहेबांना मला जास्त जोरात बोलायला काही हरकत नाही ना, म्हणजे सगळ्यांना मला सांगता येईल की आमदार साहेबांना मी म्हणतो ना प्रेशर ग्रुप आपल्याला करायचा आहे, रिटायर झालं त्यामुळे काही बोलायचं आहे. पण मी ते सांगत होतो एक प्रेशर ग्रुप पाहिजे, आणि तो प्रेशर ग्रुप झाला तर आपल्याला एक कळ लागते, कुठली कळ आपल्याला दाबायची, कारण आपल्या समोरच ती कळ बसलेली आहे. तर प्रेशर ग्रुप जर त्यांच्या मागे लागला
तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतील. एक सगळ्यांनी लक्षात ठेवा, विकास करणं, मला खूप लोक विचारले सर विकास तर करायला पाहिजे, आपल्याला विकास काय होईल, सिमेंटचे रस्ते पाहिजेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहिजेत. आणि मी सगळ्यांना सांगायचो बा तुम्ही एक साधी गोष्ट विचार करा, तुम्हाला पैसे म्हणजे इकॉनॉमी ती जास्त महत्वाची काय एन्व्हायरमेंट. एक 100 रुपयाची नोटेचं बंडल घ्या, 500चं बंडल घ्या, नाक दाबा आणि त्या नोटा मोजायला सुरुवात करा. तुम्ही बघा किती वेळ त्या नोटा मोजू शकता. तर 100ची पूर्ण गड्डी नाक दाबून तुम्ही मोजली तर मी म्हणेन की इकॉनॉमी जास्त महत्वाची आहे. नाही दाबता आलं तर लक्षात येईल की आपल्याला इकॉलॉजी जास्त महत्वाची आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना कळेल की इकॉलॉजी जास्त महत्वाची आहे. चांगला श्वास घ्यायला जर ऑक्सिजन नसेल, चांगली हवा नसेल, आज बघा दिल्लीत किती लोक जाऊन राहू शकतील. नुकताच मी एका सुप्रीम कोर्टच्या कमिटीवर काम करतो आहे. मला सगळ्यांनी सांगितलं सर दिल्लीत शिफ्ट व्हा. मी सांगितलं नाही अजिबात नाही, मला नोकरी नसेल तरी चालेल पण दिल्लीत मी काही शिफ्ट होणार नाही. मी पुण्यात राहूनच हे सगळं काम करेन. तर ज्या जागेमध्ये तुम्हाला राहायचं आहे ती जागा चांगली ठेवणार कोण? दरवेळी सरकार ठेवू शकत नाही, पण सरकारनं ते काम करणं गरजेचं आहे डेमोक्रेसी मधलं. तर त्याच्यावर प्रेशर टाकण्यासाठी आपल्याला प्रेशर ग्रुप बनवायला. आणि आज तुम्ही सगळे ते हरीश साताऱ्याचे आहात, प्रगती तिथे आहेत, कोणतरी लिहिणारं आहे. शिवेंद्रराजेंसारख्या आपल्याकडे चांगले आमदार की जे समजून घेतात, जे तुमच्या आमच्यात असतात, ते सगळ्यांच्या बरोबर फिरतात. लोक जाऊन त्यांना सांगशाल का आजकाल एखाद्या राजकारणी माणसाकडे जाऊन त्याला जर तुम्ही निसर्गाबद्दल सांगायला लागला तर त्या माणसाला निश्चित आवड पाहिजे, तो निसर्गात जाणारा पाहिजे, त्याला निसर्ग कळणारा पाहिजे, जंगल म्हणजे काय कळणारं पाहिजे. आज मला बरेच लोक विचारतात सर तुम्ही प्रोजेक्ट टायगरमध्ये वाघ वाचवण्याच्या सगळ्या गोष्टी करता, तुम्ही इतर प्राणी का वाचवायला जात नाही? मग त्यांना कोण सांगणार की बाबा वाघ जेव्हा मी वाचवतो, जर वाघांची संख्या वाढायला लागली त्याचा अर्थ की सगळे इतर प्राणी पण वाचलेले आहेत. कारण का वाघ कधी वाढू शकतो? जेव्हा जंगलामध्ये हरण, सांबार, गवा यांची संख्या चांगली असेल. ती संख्या कधी चांगली होईल? जेव्हा माझं जंगल चांगलं असेल, जंगलामध्ये गवत भरपूर असेल. आणि जंगल जर चांगलं असेल तर नदी नाल्यांचे जे स्त्रोत आहेत सगळे ते सगळे चांगले राहतील. त्याला जर पाणी असेल तुमच्या शेतीला पाणी मिळेल. बघा जिथं जिथं जंगल तुटली आहेत, सौदी अरेबिया घ्या, कतार घ्या, कुठली मिडल ईस्ट कंट्री घ्या, आफ्रिकेचं वाढवण घ्या, जिथं झाडं गेली, जिथं जंगल गेले तिथले पाण्याचे सगळे स्त्रोत गेलेले. आज आपल्याकडच्या साताऱ्याच्या पूर्व भागामध्ये पाण्याची खूप अडचण आहे. झाडं पहिल्यापासून कमी आहेत. पण आपला पश्चिम भाग घ्या, हायवेने जर आपण कोल्हापूरकडे निघालो तर हायवेचा सगळा उजवा भाग प्रचंड पाणी आहे. करणार काय त्या पाण्याचं? आपल्याकडे सगळ्यांच्याकडे बेसाल दगड आहे, त्यातनं पाणी निघून जाणार. पाणी जागोजागी साठवणं, मग साठवण्यासाठी आपल्याला खूप मोठे डॅम पाहिजे आहेत का? नाही, आपल्याला मोठ्या डॅमची गरज सुरुवातीला गरज होती, कारण का डॅम शिवाय तुम्हाला पाणी मिळणार पण नाही. पण जागोजागी जर पाणी पाहिजे तर सगळीकडे मोठे आपल्याला डॅम नको आहेत. आज नर्मदा सारखा मोठा डॅम त्याची गरज आहे का नाही? त्याच्यावर खूप भांडण झाली, कोर्टात गेली, मोठा डॅम बांधला गेला, त्याचा आपल्याला उपयोग पण होतोय. पण त्याच्या खाली आता जे पाणी जातं त्यासाठी पुन्हा वेगळा नर्मदा नकोय आपला नर्मदा सागर. आता छोटे डॅम्स आपल्याला पाहिजे. जागोजागी छोटे डॅम्स बांधून ते पाणी अडवणं आणि पाणी जिरवणं. बघा 2-3 गोष्टी असतात. पावसाचं पाणी जेव्हा पडतं तर ते सगळं पाणी काय वाहून जात नाही. एक सरफेस वरणापासून जे पाणी वाहून जातं, एक जमिनीत जातं, आणि एक जमिनीत आपल्याला पाणी मुरवायला लागतं खोलवर. आणि ते मुरवायचं जे काम आहे ते झाडं करतात. म्हणून आपल्याला झाडं लावायला पाहिजे. मग फक्त झाडानं काम होणार आहे का? नाही. दरवेळी बघा आम्ही 10 कोटी झाडं लावली, 20 कोटी झाडं लावली, आम्ही पण हे काम करतो दरवेळेला. त्याची पण आपल्याला गरज नाही. एखाद्या जागेला फक्त प्रोटेक्शन दिलं, त्या जागेमध्ये माणूस जाऊ दिला नाही, त्या जागेमध्ये जनावरं जाऊ दिले नाही. दरवर्षी जे मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये डोंगराला आगी लागतात त्या आधी जरी आपण थांबवल्या तरी तिथले येणारं रिजनरेशन पुढच्या पावसात चांगलं आहे. म्हणजे फक्त प्रोटेक्शन, पुढच्या वर्षी मृद व जलसंधारणाची कामं, आणि तिसऱ्या वर्षी थोडीफार झाडं लावणं, एवढ्या गोष्टी केल्या तरी आपल्याला होऊ शकतात. आज बघा FSI वाढून गेलो तर उंच बिल्डिंग उभा राहतात. शहर आडवं वाढत नाही तर आपण उभं वाढवतोय शहर. त्याला दुसरा पर्याय नाही. जेवढी लोक बाहेर न येत जातील तेवढं त्यांना आपल्याला राहायला सोय करायला लागते. पण त्याच वेळी आपला निसर्ग विसरून चालणार नाही. जिथं जमेल तिथं आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे. घरामध्ये झाडं लावणं गरजेचं आहे. आणि शक्यतो आपल्याला आता सगळ्यांना देशी झाडांवरच भर द्यायचा आहे. याचा अर्थ परदेशी झाड वाईट असं अजिबात होत नाही. जिथं काहीच येत नाही पहिल्यांदा तिथं आपण परदेशी झाडं लावली. आपण ग्लिरिसिडा नाव ऐकलं असेल, अकॅशिया नाव ऐकलं असेल, युकॅलिप्टस आपल्याकडे लावलेली आहेत. ही झाडं वाईट कुठलीच नाही आहेत. त्या वेळीच ती चांगली असणारी झाडं होती. पण एकदा जमीन चांगली झाली की तिथं युकॅलिप्टस आपल्याला काढायला पाहिजे, आणि त्याच्या जागी आपल्याला परत फायकस म्हणजे देशी झाड लावायला पाहिजे. देशी झाडं आपली जी आहे ती जास्त डिमांडिंग आहे. त्यांना चांगली माती पाहिजे, चांगलं पाणी पाहिजे. पण तुम्ही पाण्याच्या नंतर आपल्या अर्जुनाची भरपूर झाडं आपल्याकडे येतात. तुम्ही नदीपात्र बघा, आपल्याकडे वाळूंची खूप झाडं त्या नदीपात्रात असतात.
मग ही आपल्याला तोडायची नाहीये, ते सांभाळायचे प्रयत्न तुम्हाला करायचे. साताऱ्यात कुठलाही रस्ता करायचा झाला तर वडाचं झाडे काढायला लागणार आहे. तर शक्यतो आपल्याला हे बघायला लागेल की झाड न काढता आपण रस्ता करू शकतो का. खूपदा असं होतं की सरळ सोड रस्ता आपल्याला सगळ्यांना होतो आणि सगळे आपण झाडं काढायला बघतो. समृद्धी मार्गाने तुमच्यातले किती लोक गेलेत मला माहित नाही, पण तुमच्या गेल्यावर लक्षात येईल की किलोमीटर आणि किलोमीटर सरळ रस्त्याने तुम्ही जायला लागता, तेव्हा त्या ड्रायव्हरला पण नंतर झोप यायला लागते. पूर्ण सरळ रस्ते आपल्याला गरजच नाही. वेडी वाकडी वळणं, तुम्ही भोरच्या रस्त्यावर जा, वेडी वाकडी वळणं, नद्या, तो जो सुखाचा प्रवास आहे तो आपल्याला करता येतो. म्हणजे एखादी चांगली गोष्ट करत असताना निसर्ग वाचून कसं करायचं. मला खूप लोक विचारतात, कधी कधी वन्यजीवांचा प्रश्न येतो, मी जसं वाघ वाचवायला सांगितलं, झाडं लावायचं सांगितलं. हे करताना फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचंय की शेवटी आपल्याला ऐहिक सुख जी लागतात, घर चांगलं लागतं, रस्ते चांगले लागतात, रेल्वे चांगली पाहिजे, बस प्रवास चांगला पाहिजे, पण हे सगळं करताना निसर्गाचा जर ऱ्हास हळूहळू होत गेला तर फार वाईट परिस्थिती आपल्याकडे येणार आहे. आणि सगळ्यांना तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही सगळ्या लोकांनी एक नाव ऐकलं असेल, त्याचं नाव आहे क्लायमेट चेंज, वातावरण बदल. आमचं जे पहिल्यांदा वन विभागाचं जे खातं होतं त्याला म्हणायचे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, आताचं नाव केलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. आणि सगळं आपल्याला दिसायला लागलं. अचानक फ्लॅश फ्लड येणं, अचानक खूप जोरात पाऊस पडणं, अचानक एका दिवसामध्ये 40-50 मिलीमीटरचा पाऊस पडतो, रस्त्यामध्ये पाणी सगळं साठतं, शहरं सगळी पाण्याखाली जातात. हे कशामुळे होतंय सगळं, हेच सगळं ते दिसतंय, ते आपल्याला क्लायमेट चेंज आहे. मोठे मोठे ग्लेशियर आता तुटायला लागलेले आहेत, पाणी सगळं जायला लागलेलं आहे, ज्या नद्या बारमाही वाहतात त्या सगळ्या आटायला लागलेल्या आहेत. पुण्यामध्ये तुम्ही कधी आलं त्या मुठेच्या काठांना जर हिंडला तर ही मुठा नदी आहे का असं विचारलं तर ती गटारासारखी दिसते. तुम्ही सगळे बघताय की नदी पात्रातनं आजकाल रस्ते व्हायला लागलेत, नदी पात्रातनं रेल्वे जायला लागलेली आहे. आणि काय काय लोक लहान वर्ग मला विचारतात, सर काय इथं कुठं नदीला पाणी असतं, 12 महिन्यातले 1 महिना जेवढी नदी वाहते ती पूर्ण वाहते, बाकी तर नसतं सगळं. पण लोकही लक्षात घेत नाही नदीचं पात्र जे निसर्गानं निर्माण केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे की पाणी तिथनं व्हायला पाहिजे, पाणी मुरायला पाहिजे. कारण का आपल्या पृथ्वीवर पडणारं सगळं पाणी कुठं ना कुठं जर मुरलं तर दुसरीकडे मिळणार आहे. कासच्या जंगलामध्ये पडणारं पाणी तिथं जर मुरलं तर तुम्हाला साताऱ्यात पाणी मिळणार. तिथं तुम्ही पाणीच जर मुरू दिलं नाही, पाणी दुसरीकडे ते जर झालं तर आपल्याला सगळ्यांना अडचणी होणार आहेत. झाडांचं सगळ्यात महत्व हे आहे बघा. आपल्याला तुम्ही सगळे लोक शिकले असाल, आता प्रत्येकाला माहिती आलं एक परवलीचा शब्द झालेला आहे कार्बन सिक्वेस्ट्रेशन. काय असते कार्बन सिक्वेस्ट्रेशन कदाचित माहीत नसेल की टर्मिनॉलॉजीमध्ये. साधी गोष्ट आहे की आकाशातला जो हवेतला जो कार्बन आहे तो कुणीतरी शोषून घ्यायला पाहिजे. कोण शोषून घेणार तो? ते एक तर झाड शोषून घेईल, त्याची हिरवी पानं आहेत छानपैकी, किंवा आणि कोण शोषून घेईल? अलगी किंवा प्लॅंक्टॉन जे समुद्रात असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की जेवढी झाडं आपल्याकडे कार्बन शोषून ऑक्सिजन देतात त्याच्या 100 पट कार्बन शोषून ऑक्सिजन देणारी ही सगळी अलगी जी आहे ती सगळी समुद्रामध्ये आहे. प्लॅंक्टॉन सगळी समुद्रात आहे. तर त्यांचं काम चालू आहे, पण आपलं काम ते आपल्याला करायला पाहिजे. आपल्याला जर पाहिजे असेल ते कार्बन जर साठवून बघा. असं मला सगळे लोक सांगतात की कार्बन फुटप्रिंट कमी करा. तुम्ही जेवढं जास्त तुमचा कार्बन फुटप्रिंट कमी कराल, जेवढा तुम्ही एसी कमी वापराल. आपल्याला आजकाल बहुतेक सगळ्यांना मला खूप लोक विचारतात की साहेब आम्ही एन्व्हायरमेंटमध्ये काय काम करू, आम्हाला काही वेगळं काम करायला पाहिजे का? तर काही वेगळं करायचं नाहीये. दिवे वेळेत बंद करा, वीज वाचवा, टिश्यू पेपर वाचवू नका, साधा हातरुमाल वाचवा. आता टिश्यू पेपर बघा, प्रत्येक जण मला टिश्यू पेपर ठेवलेलं दिसेल. प्लास्टिकचा वापर करू नका. बाजारात जेव्हा तुम्ही जातात एक पिशवी बरोबर घेऊन जा. जुन्या काळी आपले आई बाबा पिशवी घेऊनच बाजारात जात होते, प्लास्टिक नव्हते कधी नाही. प्लास्टिकच्या पाण्यामध्ये बाटलीमधलं पाणी पिऊ नका. ग्लास ठेवा, स्टीलचे ग्लास आहेत आपल्याकडे, ग्लास वापरा त्याच्यामध्ये. कारण का प्लास्टिक किती हानिकारक आहे बघा. जी गोष्ट नॅचरली डिग्रेड होत नाही ती आपल्याला नकोच आहे या जगाला. सिमेंट कॉन्क्रीट बघा ना तुम्ही, सिमेंट हे नॅचरली डिग्रेड कधीच होत नाही. पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याच्यामध्ये काय होतं आपल्याकडे? चुनखडी होती, माती होती, गोंद होता. का होतं सगळं? की नॅचरली डिग्रेड असणाऱ्या गोष्टी आपल्याला वापरायच्या. आणि ही जर लाईफस्टाईल आपण सगळ्यांनी आचरणात आली, तुम्ही सगळ्या लोकांसाठी मी सांगतोय, तर आपाप तुमचं कार्बन फुटप्रिंट कमी होईल. एक असाच अभ्यास केला गेला होता की जर मला माझा आयुष्यातला माझं 75 वर्षाचं जर मी आयुष्य धरलं तर मी जेवढा कार्बन हवेमध्ये सोडतो तो कार्बन जर मला सगळा जर परत घ्यायचा असेल काय करायला पाहिजे? ते त्याने गणित लावलं, 50 वर्ष वाढतील अशी तू एक 14 झाडं लाव. ते जर लावलं तर ती 14 झाडं जेवढा काही कार्बन शोषून घेशील तो तुझ्या 75 वर्षाच्या आयुष्यामधला तू सोडलेला कार्बन असेल. प्रत्येकाला आपल्याला 14 झाडं लावणं शक्य आहे का? आहे, शक्य आहे.
तुमच्या जागेत नसेल तर दरवर्षी तुम्ही एक झाड लावू शकता. पण झाड नुसतं लावणं हे आपलं काम नाही. म्हणजे आपल्याकडे जसं आपला संसार चालवताना मुलाला जन्म देणं ही एक गोष्ट असते, पण त्या मुलाला वाढवणं, त्याला चांगले संस्कार देणं, त्याला मोठं करणं हे सगळी मोठी गोष्ट असते. त्यामुळे झाड लावणं, त्याची काळजी घेणं, झाड मोठं करणं आणि ते झाड जगवणं या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना करायला लागतील. दरवेळेस फक्त झाड लावायचं का आपल्याला? तर नाही, झाड नाही नुसतं लावायचं. झाडाच्या हर्ब आहे, श्रब आहे, झुडपं आहे, गवत आहे. मध्यंतरी फॉरेस्ट विभागाने मोठी टूम काढली होती की 50 करोड झाडं लावायची. तर आमच्याकडनं चुका झाला ना. आम्ही गवताळ प्रदेशात सुद्धा झाडं नेऊन लावली. त्याची काही गरज नाही. गवताळ प्रदेश हे स्पंजसारखं काम करतात. आपल्याला जेव्हा आपण खूप तुम्ही कासला जेव्हा जाता, कासला जेव्हा फुलं बघता, इतर वेळेस कासला गवत असतंच ना. मग कुणी जर सांगितलं त्या कासमध्ये सुद्धा जाऊन झाडं लावा तर आपल्याला गरज नाही लावायची. तिथलं जे सगळी हिरवळ आहे, जे सगळं गवत आहे ते पावसाळ्यामध्ये स्पंजसारखं काम करतं. ह्या गोष्टी आपण आणि या सगळ्या तुम्हाला सांगतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण शाळेत शिकलेलो आहे. दुर्दैवाने झालेलं की आपल्या शाळेची सिस्टीम अशी आहे की हे जे विषय आहेत, जो सगळ्यात महत्वाचा नागरिक शास्त्र, लाल दिवा लागला थांबायला पाहिजे, पिवळा दिवा तयारीत, हिरवा दिवा जा. आपण काय करतो आपण काही बघत नाही. आपण फक्त सिग्नलवर पोलीस आहे का, पोलीस असला तर आपण थांबतो जातो. मग हे जे तुम्ही 5वी 6वी 7वी नागरिक शास्त्रात शिकलेलं आहे ते तुम्हाला आज कायद्याने शिकवायची वेळ आली. तसंच हे एन्व्हायरमेंट सायन्स आहे, तुम्ही सगळे आपण सगळे 5वी 6वी 7वीला शिकलेलं आहे. पण कुणाच्याही लक्षामध्ये 5वी 6वी 7वीचं आता काही राहिलं नाही, कारण का तो विषय आपल्याला त्यावेळेस 20 मार्काला किंवा आता 40 मार्काला. आता प्रत्येकाला डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, चांगली नोकरी पाहिजे, काही लोकांना प्रशासकीय सेवेत यायचं असतं. पण मूळ जे आपल्याला सगळ्या जगण्यासाठी जे काय करायचे ते आपण विसरायला लागलेलो आहे. आणि मला खात्री आहे की हरित तुमचं साताराचा हा जो प्रयत्न चाललेला आहे त्याला आपण सगळेच बरोबर असणार आहे. जे साताऱ्याशी ज्यांचा थोडाफार अन्वयांचा संबंध असेल, जसा मी साताऱ्यात 3 वर्ष राहून गेलो, पण मी आजकाल कोल्हापूरला जाताना सातारा थांबल्याशिवाय कधीच जात नाही. इथून पुण्याला परत जाताना मी सातारा थांबल्याशिवाय कधीच जात नाही. अशी खूप आपल्याकडे लोक आहेत की ते साताऱ्यावर प्रेम करणारे. त्या सगळ्या लोकांना आपल्याला एकत्र घ्यायला पाहिजे. आणि सर आमदार साहेब बसले आहेत, मी मगाशी हेच सांगत होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये सर आपल्याला ब्युरोक्रासीला, त्या अधिकाऱ्यांना सर नावानिशी जबाबदार धरायला. बऱ्याच वेळा असं होतं की हे काम माझं नाही, हे काम एका वेगळ्या डिपार्टमेंटनं केलेलं आहे. असं होत नाही. जेव्हा आपण ब्रिटिशांची ही पद्धत फॉलो केलेली आता ती बरोबर आहे, चुकीचं आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची लोक आहेत. जेव्हा एखादा जिल्ह्याचा अधिकारी म्हणून काम करतो, तसे आमचे IAS अधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणून इथे येतात, ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी व्हायला पाहिजे की एखादी गोष्ट जर नाही झाली, काही चूक झाल्या तर त्यासाठी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं गेलं पाहिजे. जिल्ह्याचे महत्वाचे अधिकारी कोण आपण नॉर्मली बघतो? जिल्हाधिकारी असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, पोलीस अधीक्षक असतात, फॉरेस्टचे बैल तर आमचे DFO असतात. यांना जेव्हा वैयक्तिक ते आपल्याला सांगायला लागले, याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर ब्लेम ठेवायचा आहे. आपण आपल्या लोकांनी प्रेशर उडून दरवेळेस त्यांना भेटायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की सर ही गोष्ट तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे, आम्हाला ती होत नाही तुमच्याकडनं. आणि हे सांगणं म्हणजे आपण काही चूक करते का? आपण सगळे शिकले सवरलेले सुजाण लोक आहात, पण दरवेळेस होतं हे सरकारी काम आहे, कोण सरकारी सांगणार? आज मी एखाद्याला सांगितलं, त्यानं माझ्या तो डूब धरला तर काय होईल, मला पुढं त्रास होईल. आणि हे न होण्यासाठी तुमच्याबरोबर प्रगतीताई सारख्या पाहिजेत की ज्या पेपरमध्ये लिहितील. किती आपल्याला बघा आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सोशल मीडिया, मग ती ऑडिओ असो किंवा व्हिडिओ असो, वारंवार जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्यातनं बघता त्याचा खूप चांगला परिणाम होतो. मला खात्री हे जर सगळं आपल्याला करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक छानसा जो आता हरित साताराचा ग्रुप चालू आहे तो एक चांगला प्रेशर ग्रुप बनवा. एक आपल्याला माहिती आहे की आज एक आमदार आपल्या बरोबर आहे, जे ऐकतील, जे समजावून घेतील, त्यांना बरोबर घ्या. आज शिवेंद्रराजे आहेत, उद्या आणखी कुणाला मिळेल, ह्यांना गरजेचं आहे. कारण काय आलंय बघा, आपल्या या लोकशाहीमध्ये राजकारण, ब्युरोक्रासी, मीडिया हे सगळ्यांना बरोबर ठेवायला लागतं. आणि हे सगळे जेव्हा बरोबर होतील तेव्हा तुम्हाला एखादं काम जे आहे ते चांगलं करता येईल. आणि मला खात्री आहे की आपण सातारकर खूप चांगल्या गोष्टी आपण केलेल्या आहेत सगळ्या लोकांनी. आम्हाला सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 1952ला ज्या हेल्सिंकीमध्ये पहिलं इंडिव्हिज्युअल मेडल घेतलं गेलं ते घेतलं गेलं खाशाबा जाधवांनी. आहेत साताऱ्याचे, पण मी कोल्हापूरचा आहे, त्यांचा पुतळा कोल्हापूरला आहे, त्यामुळे अजूनही सगळ्यांचा सांगतो ते कोल्हापूरचे आहेत म्हणून. पण कोल्हापूर असो वा सातारा असो, आपल्याकडे खूप नवीन गोष्टी केलेल्या चांगली लोक आहेत आणि हे तुम्ही सगळं पुढे नेऊ शकाल. का मला इथं खात्री आहे, माझे जे सगळे इथं मित्र बसलेले आहेत सगळे तरुण, आता मी तरुण तरी कसं म्हणू म्हणा, सगळे 60ीत पोहोचलेले आहेत, पण 60ीत असलेले तरुण आहेत, 50शीत असलेले तरुण आहेत. तुम्ही सगळे लोक इथं नव्या पिढीतली सगळी माणसं आहेत. तुम्ही जर सगळ्यांनी जर ठरवलं तर विकास
आणि आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, इकॉलॉजी आहे, ते तुम्हाला सगळ्यांना सांभाळता येईल. आज ज्या लोकांनी इथं बक्षिसं मिळणार आहे, ज्यांचा सन्मान केला जाईल, तुम्ही सगळ्यांना एक सांगतो, जेव्हा तुम्ही एखादा सन्मान घेता, जेव्हा एखादा पुरस्कार घेता, तेव्हा हे लक्षात ठेवा, ते तुमची जबाबदारी वाढवते. तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट ज्या दिलेली असते, जसं सुनील भोईटेला आज मी इतकी वर्ष ओळखतो आहे. मी ज्या इथं साताऱ्यामध्ये आलो होतो 2003ला, त्याच मी पहिल्यांदा वणवा विरोधी अभियान राबवलं होतं, त्यावेळी सुनील माझ्याबरोबर काम करत होता. आज 20 वर्ष होऊन गेली, पण आम्ही एकमेकांच्या टचमध्ये आहोत, एकमेकांशी बोलतो. काही एखादी गोष्ट झाला तर सुनील मला सांगतो. इथली बरीचशी मंडळी अशी आहे. तर माझी विनंती एवढी आहे की तुमचा हा हरित साताराचा ग्रुप जास्त ऍक्टिव्ह होऊ दे, सगळे एकत्र राहा, विकास होणार. विकासाबरोबर निसर्गाचं नुकसान व्हायची जास्त शक्यता आहे, ती आपल्याला कमीत कमी कसं करता येईल. पण मी ज्या तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, मी सगळ्यांना सांगतो, कृपा करून पाळा. टिश्यू पेपरचा वापर कृपा करून बंद करा. प्लास्टिकचा वापर कृपा करून बंद करा. घरात इनकॅन्डेसन लाईट लावायची आपल्या सगळ्यांना सिस्टीम खूप आपल्याला ते वातावरण, सगळ्या अंधारण घरात छान अशी दिवे लावून आपण जेवण करतो आहे, त्याची गरज नाही आपल्याला. त्या जर गोष्टी तुम्ही करा. एअर कंडिशनचा कमीत कमी वापर. का मी रेल्वेत सुद्धा बघतो की एअर कंडिशनमध्ये लोक ब्लँकेट घेऊन झोपलेले असतात, मरणाचं थंड केलेलं असतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 26 डिग्री जर टेम्परेचर ठेवलं तर आपण शांतपणे झोपू शकतो, ब्लँकेटची गरज पडत नाही, वीज वाचवली जाते. अशा खूप गोष्टी तुम्हाला करता येतील. मला खात्री आहे तुम्ही सगळे कराल. आणि जेवढं मला तुम्हाला सांगायचं ते आपण सांगितलं. खूप अशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की ज्या तुम्ही म्हणाल, हे सर आम्हाला तर माहिती होतं. आणि मी हेच सांगतो की आपल्याला पर्यावरण वाचवण्यासाठी नवीन काही करायचं नाहीये. जे लहानपणी आपण शिकलो होतो ते पुन्हा फक्त तुम्हाला सगळ्यांना अंमलात आणायचं. आणि आता प्रेशर शिवाय कुठली गोष्ट होणार नाही. तर मला खात्री आहे की हरित साताराचा हा ग्रुप छान असाच प्रेशर ग्रुप म्हणून काम करेल. आणि आपल्याला एवढी लिबर्टी साताऱ्यामध्ये आहेत की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना अजिबात सोडायचं नाही. त्यांच्या मागं लागणं, त्यांच्या गोष्टी करून घेणं, त्यासाठी त्यांना समजून देणं पण तेवढंच गरजेचं आहे. जेवढं तुम्ही त्यांना समजावून सांगाल, आम्हाला खात्री आहे की सातारा आणि सातारकर हे पर्यावरण वाचवण्यासाठी आणि हरित साताराची ही संकल्पना हळूहळू वाढत जाऊन खाली कोल्हापूर, पुणे आणि हरित महाराष्ट्राचा पण एक मोठा प्रेशर ग्रुप तयार होईल अशी आशा निर्माण करतो. मला इथं सगळ्यांनी एवढ्या प्रेमानं बोलवलं. का पहिल्यांदा जेव्हा मला कन्हैयाचा फोन आला की सर तुम्हाला यायचंय 5 जूनला, पण म्हणजे मी 5 जूनला दिल्लीला असणार आहे म्हणून त्यांनी आधी हा परवा घेतला. पण आज इतके चेहरे मला आल्यानंतर ओळखीचे सगळे भेटले आणि सगळे तुम्ही इथं आला. त्याच पुन्हा प्रेमानं बऱ्याचदा असं होतं की आपण पाहुण्यांची ओळख करून देणार, तेवढं त्यांच्याबद्दल जास्तच चांगलं सांगतो. ते थोडं खोटं असतं पण पाहुण्याला बरं वाटतं. आज मला पण इथलं कौतुक वाटतं, बरं वाटलं. मी रिटायर झाल्यानंतर कोल्हापूरला जेव्हा गेलो होतो त्या माझ्या गावातल्या लोकांनी केलेलं कौतुक ते कधी कधी खोटं असलं, जे असेल ते आवडतं माणसाला. आज पुन्हा मला खूप दिवसाने वाटलं की मी 2003ला पहिल्यांदा क्लबमध्ये जेव्हा आलो होतो तसंच आज 23 वर्षानं पुन्हा एकदा क्लबमध्ये मला आल्यासारखं वाटलं. पुन्हा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. कन्हैया, त्याचा सगळा मित्रपरिवार, हरित साताराचे सगळे मेंबर, सुनील भोईटे, इथं माझी उपस्थित असलेले सगळे मित्र, स्टेजवरचे सगळे मान्यवर. आणि मला खरोखर आवडलं आधी की आमदार साहेब वेळात वेळ काढून आले. आता आमदारांच्या मी तर मागं लागणच लागेल. आता मी एका सुमनच्या कमिटीमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं जास्त तुम्हाला आता त्रास देतो की साताऱ्यासाठी या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. मला इथं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. मी नेहमीच तुमच्या सहकार्यासाठी असेल, कुठेही जरी असलो, कारण आपण सगळे बहुतेक आजकाल व्हॉट्सअपचे वेडे झालेलो आहोत. मी पण कायम व्हॉट्सअपवरच असतो. तर कधी अडचण असेल, काय माहिती पाहिजे असेल तर मला कधी कॉन्टॅक्ट करा. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी मला इथं बोलवलं, आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याप्रमाणे सन्माननीय सुनीलजी लिमे साहेबांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्व अनुभव आपल्या सर्वांशी आज या ठिकाणी शेअर केला. छोटी छोटी लेकिन बडी काम की बाते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशा अनेक गोष्टी सन्माननीय सरांनी आपल्या मार्गदर्शनामधून सांगितल्या. आपण स्वतः काय करू शकतो याचं मार्गदर्शन ते करत होते. त्याच वेळेस प्रगतीताई मला सांगत होत्या की या अनेक गोष्टी मी गेल्या 7-8 वर्षापासून आवर्जून करते. आज रविवार आहे आणि रविवार आणलं जाणारं मटण देखील प्लॅस्टिकच्या पिशवीत न आणता स्टीलच्या डब्यातून आम्ही आणतो, हे देखील त्यांनी माझ्याशी शेअर केलं. हे तुम्हाला सांगायचं कारण असं की या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपण स्वतःला, आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, आपल्या परिवारातील, आपल्या समाजातील व्यक्तींना शिस्त लावू शकतो. आणि म्हणूनच ही जी चळवळ आहे ती एकापासून दुसऱ्यापर्यंत आणि पूर्ण समाजापर्यंत नेण्यासाठी म्हणून या अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनाची आपल्याला नितांत गरज असते. मंडळी, सन्माननीय सुनीलजी लिमे साहेब मार्गदर्शन करत असतानाच सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार
सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय बाबाराजे आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित झालेत. त्यांचं स्वागत हरित साताराच्या वतीनं या मंचावर केलं जात आहे. जावलीच्या सर्वांगीण प्रगतीचा असं हे लोकप्रिय नेतृत्व आवर्जून या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. मी सन्माननीय बाबाराजांना आणि अध्यात्मातून आधुनिकतेकडे सहकार्यातून समृद्धीकडे होत आहे. सन्माननीय बाबाराजे म्हणजेच माननीय सुनील लिमये साहेब, निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक आज इथे उपस्थित आहेत. उमेश खंडूजोडे इथे उपस्थित आहेत. भालचंद्र गोताड, त्याचबरोबर प्रगतीताई पाटील आणि उपस्थित सर्वच सातारकर बंधू भगिनी, माझे मित्र कन्हैया शेठ राजपुरोहित, त्यांचे सर्व सहकारी. सर्वप्रथम मी थोडा उशीर झाला, मी कोल्हापूरला गेलो होतो, त्यामुळं जरा आपली सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आत्ताच लिमये साहेबांनी अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि मला वाटतं आजच्या याच्यामध्ये बहुतांशी लिमये साहेब आपण जे सगळं सांगितलं ते मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाला बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या माहीत आहेत किंवा प्रत्येकापर्यंत पोचल्यात. पण एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज ह्याच्या बाबतीमध्ये माझ्या मतानं जर आपण विचार तर माझं स्पष्ट मत आहे की अवेअरनेस लोकांमध्ये वाढला पाहिजे. आज आपण मी नेहमी बघतो पेपरमध्ये बातम्या येतात, आता ह्या ग्रुपनं अजिंक्यतारा किल्ल्याची स्वच्छता केली, 2 ट्रॉल्या घाण कचरा गोळा केला, MIDCतली लोक सुट्टीच्या दिवशी जाऊन सगळे, मग आता ते मुथा फाउंड्री असेल, कुपर असतील, ते जाऊन त्यांनी काशी स्वच्छता केली, 1 ट्रक भरून कचरा तिथनं स्वच्छ केला आणि हे सारखं चालू आहे. मग दुसरे ग्रुप पण करतात, म्हणजे मी नुसतं असं इंडस्ट्री म्हणणार नाही, वैयक्तिक लोक पण करतात. आपले अगदी आध्यात्मिक याच्यात काम करणारी जी वेगवेगळे हे ते त्यांच्या माध्यमातून पण होतं. लिमये साहेब, हा विषय जो आहे की दरवेळेला ह्या बातम्या येतात आणि आपल्याला ते फार चांगलं वाटतं, पण हा कचरा येतो कुठून आणि करतो कोण? आपणच करतो. मी इथनं कासला 4 मित्र घेऊन जायचे. मी 4 मित्र घेऊन जाताना कासला जेवण करायचं म्हणून मटण घेऊन जायचं, पाण्याच्या बाटल्या घेऊन जायच्या, वेफर्स घेऊन जायचे, सगळं घेऊन जायचं. तिथं सगळं काय असेल ते निसर्गाच्या ह्याच्यात जाऊन बसायचं, सगळं करायचं काय असेल ते. आता अजून काही गोष्टी मी बोलत नाही, आपण सगळे हे सगळं करायचं, तिथंच फेकून मी परत यायचं. माझं म्हणणं आहे की एक साधी गोष्ट आहे, तुम्ही जे नेताय ते परत पॅक करून आहे त्या अगदी प्लॅस्टिकची पिशवी म्हणतो तुम्ही नेली असेल, त्यात सगळं भरा आणि खाली घेऊन या ना कचरा कुंडी, किंवा ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी घंटागाडी तुमच्या येतील त्या घंटागाडीत टाका, त्याची विल्हेवाट नीटनेटकी काय असेल ती लागल तरी. म्हणजे हा जो अवेअरनेस आहे हा मला वाटतं खरं म्हणजे लोकांमध्ये वाढला पाहिजे की क्लायमेट चेंज आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्हायला लागल्या ह्याला पोल्युशन जे कारणीभूत आहे ते पोल्युशन आपणच करतोय, आपणच घाण करतोय, आपणच सगळ्या निसर्गाचा जे काही ऱ्हास चालू आहे तो आपणच करतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी लिमये साहेबांनी केला की नागरिक शास्त्र म्हणजे सिव्हिक्स, हा जो अगदी छोटं पुस्तक आपल्याला शाळेत होतं, सगळ्यात कमी आपले आई वडील त्या पुस्तकाबद्दल आपल्याला सांगायचे, कारण मार्कच नसायचे त्याला आणि ते पास होण्यासाठी काय महत्त्वाचं नसायचं. मला वाटतं आता सगळ्यात जास्त मार्क त्या सिव्हिक्सला ठेवले पाहिजेत की नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय. सगळं प्रशासन, कलेक्टर आणि सगळं शासनानं करावं, पण मी गाडीतनं काच खाली करून पाणी पिऊन झाले की बाटली बाहेर फेकून देणार, मी गाडीत बसलो असलो हायवेला चाललो असलो की हात पुसून टिश्यू पेपर बाहेर फेकून देणार. माझ्या गाडीत काय घाण नको, पण मी रोड सगळा इथनं मुंबईपर्यंत घाण करत जातो. आणि माणिकचंद वगैरे हे तर बॅन आहे, पण ते खाणारी बॅन असताना पण खाणारी लोक भरपूर आहेत. त्यांचा पराक्रम सगळ्या रस्त्यानं आपण बघतच असतो. कधी कधी आपल्या पण गाडीवर तो काचेतनं त्यांनी केलेलं पराक्रम आपल्या गाडीवर पण उडतो. ही वस्तुस्थिती आहे ही. आणि ह्या गोष्टीचा अवेअरनेस पाहिजे की हे कुठंतरी आपण आपली जबाबदारी म्हणून काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की
नागरिक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या आपण जर मला वाटतं पाळल्या, आपण जर नीटनेटक्या हे केल्या तर बरंच क्लायमेट चेंज असू दे, पर्यावरण असू दे, ह्याचं पण दुरुस्ती सुधारणा ही होऊ शकते. आज आता लिमये साहेबांनी नॉर्मली जे डेव्हलपमेंटच्या गोष्टी होतात, मेन म्हणजे आपल्या सगळ्यांचं म्हणणं असतं की रस्ते चांगले पाहिजेत, शहरातले असू देत, ग्रामीण भागातले असू देत, कुठले असू देत, रस्ते चांगले असले पाहिजेत. पूर्वी आपण डांबराच्या रस्त्यांवर खुश असायचो, आता आपल्या डांबराचे रस्ते तसं पहिलं तर जरा आता कमी वाटतात. आता कॉन्क्रीटचे रस्ते आपले इथं असले पाहिजेत अशी एक सगळ्यांची आहे की कॉन्क्रीट म्हटल्यावर जरा काहीतरी नवीन आहे. पण हे सगळं करत असताना म्हणजे मी आवर्जून सांगतो, आता वाडे फाट्याच्या रस्त्याचं काम लिमये साहेब आम्ही PWDनं ज्या वेळेला रस्ता सगळा तयार केला आणि मंजुरीला आम्ही पाठवला त्यावेळेला पहिली गोष्ट आम्ही लिमये साहेब त्या रस्त्याची रुंदी वाढवताना जेवढी झाडं वाचवता येतील तेवढी वाचवण्याचं काम केलं पाहिजे ह्या सूचना सगळ्यात आधी PWDला दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे जेवढी वाचवता आली तेवढी आपण आज वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी जी मध्ये येत होती ज्यांना पर्याय नव्हता, काही झाडं त्यातली आपले सयाजी शिंदे यांनी ती एक्सकवेट करून त्यांना जे काही शक्य होतं ती त्यांनी नेऊन पलीकडं त्यांचा काय ते देवराई तिथं नेऊन काही झाडं लावली, काही तिथं आली पण म्हणजे तिथं लावलेली परत उगवली सुद्धा तिथं, म्हणजे त्याची वाढ सुद्धा सुरू झाली. आणि म्हणून हे की जेवढं सातारा ग्रीन ठेवता येईल हे ठेवण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. आणि थोडंफार फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बाबतीत पण कसं होतं, आता कासच्या रस्त्याचं काम एवढं चांगलं झालं, कासचा रस्ता एवढा सुंदर रस्ता झाला. आता गंमत लिमये साहेब अशी आहे की त्या कामामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम आहे त्याच्या ह्याच्यामध्ये एक ठराविक उंचीची झाडं आणून लावायचे, त्याच्या कामामध्ये त्याला पैसे दिलेले आहेत. त्याने एकदा काही झाडं आणून लावण्याचा प्रयत्न केला तर त्या गावातल्याने सांगितलं इथं झाडं लावायची नाहीत म्हणली, इथं उद्या PWD हद्द सांगायला आणि आमची ॲक्विजिशन करू. त्या लोकांनी गावातल्या कन्हैयालालला माहीत आहे, त्या लोकांनी गावातला विरोध करायला सुरू केली. आमच्या इथं झाडं म्हणले तुम्ही आणून लावू नका, नाही तर उद्या आमच्या इथं तुम्ही ही झाडं लावली की इथं PWD हद्द सांगणार आणि म्हणणार ही जागा आमची आणि परत आमची घरं आणि आमची जमीन घ्यायला सुरुवात करणार. एक असं थोडं आहे की प्रशासनाचं थोडंफार हे पाहिजे. आज कासची जी वन हक्क समिती आहे, आज त्या वन हक्क समितीमुळं एवढा चांगला वगैरे झालं की लोक तिथली जी पारंबे, आटाळी, पिसानी, कास ह्या 5-6 गावातली लोक आता जंगलतोड तिथं होत नाही, कारण त्यांना वन हक्क समितीतनं जे पैसे मिळतात त्यातनं त्यांच्या घरी घरी गॅस पोचलेले आहेत. त्यांना त्या वन हक्क समितीतनं गॅस घ्यायला असे जिथं हे झाले तिथं चांगलंच हे झालेलं आहे. आणि नक्कीच त्याप्रमाणे हे असे निर्णय व्हावेत किंवा अशा पद्धतीनं आपण त्यावेळेला होता. अगदी एक छोटं उदाहरण मी हे करतो की कधी कधी थोडंफार ज्याला आपण हाय हँडेडनेस म्हणतो हा कसा असतोय. प्रवीणसिंह परदेशी आपले महाराष्ट्राचे तुमच्या डिपार्टमेंटचे हे होते का सेक्रेटरी होते, सचिव होते. कासच्या उंचीचा प्रस्ताव मंजूर झाला होता आणि ते काम सुरू करायचं होतं, पण मागं जी झाडं होती ती झाडं तिथली पाण्याखाली जाणार होती. मला अजून आठवतंय लिमये साहेब, प्रवीणसिंह परदेशींनी कोल्हापूरचे आपले मला त्यांचं नाव साऊथ इंडियन हे होते, हां, त्यांना फोन करून सांगितलं होतं की हे बघा, युनेस्कोनं प्लॅटोला जरी वर्ल्ड हेरिटेज साईटची हे दिली असली तरी युनेस्को ही काय आपल्यावर बंधन हे करणारी संस्था नाही आहे. आपण काय युनेस्कोच्या ह्यानं गव्हर्न होत नाही. आणि तलाव जो आहे किंवा कासची उंची वाढवायची खाली चाललंय आणि जरी झाडं टेम्पररी जरी पाण्याखाली गेली तरी ती लगेच काही नष्ट होणार नाहीत. उलट तिथल्या ते म्हटले फ्लोरा आणि फॉनाला जास्त प्रमाणामध्ये पाणी अवेलेबल होईल आणि जसं पाण्याचा वापर होईल तसं एकदा पाणी रिसीड झालं की झाडांचं. पण साहेब आता गंमत सांगतो, 2 वर्ष आम्हाला ते सगळे परवानगी घ्यायला, त्या झाडांचा सर्वे आणि जो रिपोर्ट शिवाजी युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर आले होते रिटायर्ड, त्यांनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टच्या आधारे जर लिमये साहेब आपण गेलो असतो तर कासची उंचीच वाढली नसती, ते कामच रद्द झालं असतं. ही वस्तुस्थिती आहे. एवढ्या हे की कुठंतरी डेव्हलपमेंट आणि ब्युरोक्रेसी ह्या दोन्ही गोष्टीचं कुठंतरी सांगड पाहिजे.
आज फॉरेस्ट डिपार्टमेंट बद्दल तुम्ही जर ग्रामीण भागात गेला तर सुनील वगैरे मुलं फिरतात सगळी, जर रुरल ह्याच्यात गेला प्रामुख्यानं जो वरचा डोंगरी भाग आहे म्हणजे कास असेल, ठोसेघर असेल, जावळीचा आहे किंवा महाबळेश्वर साहेब, तुम्ही जर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बाबतीत तिथल्या लोकांना विचारतं सहकार्य करायला कुणी तयार होत नाही. त्याचं कारण एकच आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आज्या पंजाबपासून आम्ही हा रस्ता वापरतोय, येतोय, जातोय आणि त्याचं डांबर करायचं की म्हणतात की ते म्हणतात नाही करायचं, डांबर आमच्या हातीतनं गेलं, तुम्ही डांबर करायचं नाही, कुणीच करायचं नाही. त्यांचं म्हणणं मग आम्ही तर राहायचं कसं? मग आम्हाला इथनं आज कात्रेवाडीसारखा एक छोटा विषय, आज कात्रेवाडी हे गाव ते कोयनेच्या ह्याच्यातनं वर आलं, त्यांना असंच सांगितलं की पाणी येणार आहे वर सरका, ते वर सरकून राहिलंय लिमस आहे. हे थोडं मी काय म्हणतो की ब्युरोक्रेसी कसं हे करते, ती वर सरकून राहिले. त्याची जिल्हा परिषदनं शाळा बांधून दिली, ते गाव तिथं राहिलं, ती जमिनी सगळ्या आज सुद्धा फॉरेस्टचं नाव आहे त्याच्यावर. त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्हाला वर सरकलं पाहिजे ना तर तुमच्या गावामध्ये पाणी शिरणार आहे. आणि ते तसेच खालनं उठले आणि वर येऊन डोंगरावर राहिले, तिथं घरं बांधली, तिथं जिल्हा परिषदनं शाळा बांधून दिली. ती शाळा पडायची वेळ आली, ती शाळा पडणार म्हणून जिल्हा परिषदनं नवीन मंजुरी दिली आणि शाळा पाडली. शाळा पाडून होतोपर्यंत तिथं फॉरेस्टचा कुणी माणूस आला नाही. शाळा पाडल्यावर लगेच फॉरेस्टचा माणूस आला, शाळा बांधायची नाही. म्हटलं नाही, आता म्हणले शाळा बांधायची नाही, तर ती म्हणली अहो जिल्हा परिषदची नाही, म्हटली जमीन फॉरेस्टची, आता तुम्ही शाळा बांधायची नाही म्हटलं. ह्या गोष्टी असं जे कॉन्फ्लिक्ट जे आपण म्हणतो ना, हे कॉन्फ्लिक्ट जर थोडंफार सामंजस्यपणा ठेवून जर टाळलं गेलं, शेवटी आता सांगा त्याच्यावर आम्ही सगळे तिथं गेलो, आम्ही गावात जाऊन 4 तास बसलो, त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना तिथं ते आले, त्यांना पकडून ठेवलं, ते शाळेचं काम सुरू केलं, इलिगली सगळं केलं आम्ही, अगदी स्पष्ट सांगतो. पण ती शाळा शेवटी त्यांना आम्ही त्या जागेवर बांधून दिली की शेवटी पर्याय घ्या. आणि फॉरेस्टच्या अधिकारी त्या लोकांना सांगत होते की तुमची पण घरं आम्ही पाडू का, तर तुमचा 7/12 तुमच्या नावावर नाही, फॉरेस्टच्या नावावर 7/12 निघतो. एवढं त्या कात्रेवाडीच्या लोकांना हे दिलं होतं. आज सुद्धा त्या कात्रेवाडीला फॉरेस्टमधनं रस्त्याची परवानगी मिळत नाही. आज सुद्धा त्या लोकांना लिमिट आहे, त्या गावापर्यंत जाऊ शकत नाहीत, म्हणजे डांबरच नाही त्यांना. खडीकरण करायचं म्हटलं तरी फॉरेस्ट परवानगी देत नाही. हे आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मग तिथनं उचला आणि बाहेर तरी कुठंतरी आणा, आम्हाला माणसात तरी आणा. आम्ही राहायचं कसं? तिथं अस्वलांची भीती आहे, बिबटे आहेत, आता गवे तर आपल्याकडे एवढे झालेत की काय बोलायची, म्हणजे शेती वर्षी कुठली टिकत नाही. ह्या तिथल्या स्थानिक गोष्टी आहेत ज्या मी अनुभवतो किंवा मी ज्यावेळेला फिरतो माझ्या मतदारसंघामध्ये, तिथल्या लोकांच्याही आहेत. आणि गावात जर तुम्ही बघितलं तर एक 10-15 घरांचं गाव राहतात, कोण म्हातारी माणसं, बायका आणि जास्तीत जास्त मुलं मुली, ह्याच्या पलीकडे नाही. कारण शेती नाही काय नाही म्हटल्यावर जो काम करणार आहे, एक तर साताऱ्यामध्ये, दुसरा महाबळेश्वरला, नाही तर तिसरा पर्याय मुंबई, ह्याच्याशिवाय कुठं नोकरीला जाता येत नाही. अशी ही जे कॉन्फ्लिक्ट आहे की ब्युरोक्रेसी आणि सगळ्यांचं ही कुठंतरी जर नीटनेटकं राहिलं तर हे कॉन्फ्लिक्ट होत नाही, सगळे मदत करायला तयार होतात. आपल्यासारखे अधिकारी पॉझिटिव्हनेसनं प्रत्येक विषयाकडनं बघणारे हे ब्युरोक्रेसीमध्ये उलट माझं म्हणणं आहे जास्त असले पाहिजे. त्याचा कुठंतरी फायदा म्हणजे निर्णय घेतल्यानंतर ते निर्णय राबवण्यासाठी होईल. हे अधिकाऱ्यांनी जर एखादा विषय आल्यावर तो होऊ नये किंवा हा झालाच नाही पाहिजे अशा पद्धतीनं जर त्या विषयाकडे बघितलं तर तो विषय सुटतच नाही ही वस्तुस्थिती. पण हा विषय सोडवायचा आहे आणि माझ्यापर्यंत आलाय म्हटल्यावर मला लक्ष घातलं पाहिजे. ही भूमिका जर अधिकाऱ्यांनी ठेवली तर कायदा न मोडता किंवा कायद्याला कुठेही हे न लावता हे विषय जे आहेत ते संपू शकतात किंवा त्यातनं मार्ग निघू शकतो. हा अनुभव नक्कीच मी एवढ्या वर्षाच्या याच्यामध्ये घेतलाय. आणि आज आमच्या सातारमध्ये तर नक्कीच म्हणजे इथलं जे सगळं ग्रीनरी आहे, जो सगळा हे ते टिकावं, वाढलं पाहिजे. इथं सगळं जे निसर्गाचं हे आहे ते चांगल्या पद्धतीनं राहावं, ही सगळ्यांची भावना आहे. सगळे त्याच्यामध्ये सहकार्य करतील. अगदी कासचं सुद्धा फुलांचंही आहे. आता आपण
गेल्या वर्षी बरेच हे झालं, ते कंपाऊंड सगळं शेवटी पाडून टाकलं. ते कंपाऊंड पण त्यावेळेला लिंबाई साहेब फॉरेस्टनं ते उभा केलं होतं. आता का उभं केलं आम्हाला तर माहित नाही, कारण कुठल्याही असं याच्यामध्ये असं चेन लिंकचं कंपाऊंड घातलेलं मला तर काय, एवढा आपण फिरतो कुठलाही देश आपण असा बघितलेला नाही की तिथल्या सगळ्या त्या पठाराला चेन लिंकनं कंपाऊंड घालून टाकले. पण ते घातलं गेलं, त्याच्यावर बरंच हे झालं. शेवटी ती फुलं कमी यायला लागली, त्याचं पॉलिनेशन होत नाही, म्हणून ती शेवटी कंपाऊंड आता निघालं. पण निघालं तरी लिंबाई साहेब अर्धवटच निघाले. त्याचे सिमेंटचे पोल अजून तिथं तसेच आहेत. म्हणजे जे भंगारवाल्यांना नेता आलं ते गायब झालंय, ज्याची किंमत होत नाही भंगारवाल्यांच्या ह्याच्यामध्ये, ते सगळं तिथंच आहे. तर थोडं आपण पण सांगा, आम्ही पण सांगतोय व ते फॉरेस्टनं आपली मालमत्ता आहे ती तेवढी गोळा करून आणा, दुसरीकडे लावा कुठं, तर आमचं काय म्हणणं नाही. पण या गोष्टी आहेत, कारण सगळं त्या निसर्गाचं किंवा त्या पठाराचं सगळं जे काही सौंदर्य आहे त्या नुसत्या त्या उभा राहिलेल्या ह्याच्यामुळं तिथे गेल्यानंतर सगळे होते. आणि नक्कीच आता हे रस्ते तर मोठे करणं किंवा करायला लागतात, ही वस्तुस्थिती आहे. ट्रॅफिक वाढलंय, लोकांचं आता म्हणजे बाहेर फिरायला जाणं, अगदी निसर्गामध्ये सुद्धा जाण्यासाठी आपण गाड्या व्हेकल्स हे वापरून तिथपर्यंत जातो. त्यामुळं थोडंफार टुरिझम वगैरे या गोष्टी वाढवायच्या असलं तर शेवटी रस्ता तिथपर्यंत पोचला पाहिजे, हे करायला लागतं. पण जे आपण म्हटलं ती वस्तुस्थिती आहे की त्या सगळ्या ह्याचं म्हणजे जे निसर्गाचं आहे त्याचं कुठेही नुकसान न होता ह्या गोष्टी व्हाव्यात, अशी नक्कीच आपली जी अपेक्षा आहे ती अतिशय योग्य आहे. आणि आपण ज्या काही गोष्टी क्लायमेट चेंजच्या विषयावरनं सांगितल्या, ज्या प्रत्येकानं थोड्याफार पाळल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत, त्या 100% आपण सांगितल्या त्या बरोबर आहे. आता आपण म्हणजे तुम्ही म्हणाल, पण मी स्वतः मी AC जरी रात्री आता उन्हाळ्यामध्ये वापरत असलो, उन्हाळ्यामध्ये बाकी, पण माझा पण AC 24वरच असतो. म्हणजे किती उष्णता असू दे, 24च्या खाली कधीही रूममधला AC माझा नसतो. अगदी गणपतीचं सुद्धा, म्हणजे गणपतीमुळे सुद्धा जे पोल्युशन होणार आहे, मी मागं पण एकदा एका कार्यक्रमात बोललो होतो की आता गणपतीला पण मी घरातली चांदीची मूर्ती बसवून तिचंच परत विसर्जन करून तीच परत आणून बसवतो. मी एका कार्यक्रमात सांगितले की माझ्यावर काय ते झालं म्हणून गणपती काय माझ्यावर कोपला नाही, काय नाही. थोडं म्हटलं माझं मागच्या ह्याच्यापेक्षा एक लीड 5-10 हजारांनी कमी झालं, पण मला गणपतीनं आशीर्वाद देऊन निवडून दिलं. म्हटलं मला काय घरी बसवण्याचं काम राजकारणात, गणपतीनं मातीची शाडूची मूर्ती आणून बसवली नाही आणि घरातलीच बसवली, आणि म्हणून काय मला काय घरी घालवलं नाही गणपतीनं, मला सांभाळून घेतलं. त्यामुळं ह्या गोष्टी आहेत की आपण ह्या करू शकतो, आणि ह्या केल्या तर नक्कीच फार म्हणजे अगदी मी म्हणतो छोटा छोटा फरक पडेल, पण फरक पडतो, फरक पडत जाईल, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच आहे ना, म्हणजे म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, तसंच हे होत गेलं तर कुठंतरी त्याचा एक मोठा इफेक्ट होऊ शकतो. आता काल परवा मला वाटतं की लातूरची बातमी होती, म्हणजे ॲग्रोवनलाच होती, लातूरला पाण्यासाठी असंच सगळ्यांनी तिथल्या हे करून त्या लातूरला, आता लातूर तर दुष्काळी जिल्हाच आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण तिथं सगळ्यांनी हे करून झाडं लावली, ती झाडं वाढवली वगैरे बरंच काय काय. मी आता मला पूर्ण तो राईटअप वाचता नाही आला, पण मी थोडंफार वाचलं. तर तिथं त्या लातूरमध्ये ग्रीनरी आहे किंवा ग्रीन कव्हर जे आहे ते या लोकांनी असंच, जसं तुम्ही ग्रुप तुमचा हे केलाय तसा ग्रुप तिथं करून लातूर सारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये, म्हणजे जिथं प्यायला सुद्धा पाणी एखाद्या वेळेस 1-2 दिवस येत नसेल मिळत, अशा ठिकाणी हे केलं. आपल्या इथं तर तशी परिस्थिती म्हणजे परमेश्वराच्या ह्यानं नाही. पाऊस होतोय आपल्याकडं, वळवाचे पाऊस आपल्या इथं सध्या चांगले झाले. आता सगळे म्हणतात की हा मान्सून चांगला होईल आणि व्हावा, कारण मान्सूनची आणि पाण्याची तर यावर्षी सगळ्यांना गरजच आहे. त्यामुळं चांगला व्हावा ही नक्कीच आपल्या सर्वांच्या वतीनं देवाला प्रार्थनाच करूया. पण नक्कीच आपण सुद्धा हे ग्रीन कव्हरच्या बाबतीमध्ये तर करू शकतो. आज अजिंक्यतारा किल्ला वनव्याच्या बाबतीत लिंबाई साहेब त्याचा अवेअरनेस झाला पाहिजे, कारण वनव्याचं हे आता परवा एक ती बातमी आली होती की त्या वनव्यामध्ये महाबळेश्वरला पुण्यात जर घर
जळालं, पण हे होणारच आहे, हे होणारच आहे. आज जे तुम्ही US मध्ये वगैरे ज्या फॉरेस्ट फायर बघता, ते शहराच्या त्या फॉरेस्ट फायरमध्ये जळून खाक होतात लोकांना तिथनं. हे वणव्याच्या ह्याच्यातनं आपल्या इथं पण आज ना उद्या ह्या गोष्टी होणार आहेत. हे आपलीच घरं आणि आपलाच काही ना काहीतरी प्रॉपर्टी त्या वणव्याच्या ह्याच्यात जळल्याशिवाय हे आपल्याला सुद्धा अक्कल येणार नाही. दुर्दैवानं बोलायचं म्हटलं तर अगदी स्पष्ट अशी या वणव्याची. त्यामुळे त्याचा पण अवेअरनेस झाला पाहिजे. लोकांना जे वाटतं की वणवा लावला म्हणजे पुढच्या वर्षी गवत चांगलं येईल, जे गवत आता आहे ते पूर्ण जळाल्यावर नवीन हे जे जुने जे काही आहेत ह्याचं थोडा अवेअरनेस जो कमी आहे तो कुठंतरी अवेअरनेस वाढला पाहिजे, प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये. कारण वणव्याचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये जास्त आहे, तर हा अवेअरनेस पण वाढला पाहिजे आणि तरच कुठंतरी ह्या गोष्टी थोड्याफार थांबतील किंवा थांबायला त्याची सुरुवात होईल. अगदी मी असं म्हणणार नाही की 100% सगळं लगेच आपण किंवा सांगितलं की होतच किंवा होईलच, पण कुठेतरी सुरुवात होईल. एखादं गाव तरी वणवा लावायचं एखाद्या गावामध्ये किंवा त्यांच्या हाती तरी बंद होईल. त्या गावाचे बघून शेजारचं गाव कुठेतरी हे होईल. आज जसं नॉईज पोल्युशनमुळे डॉल्बी मुक्त हे अभियान काही गावांनी राबवलं. आज यात्रा होतात, यात्रेमध्ये डॉल्बी वगैरे आता काही गावं लावत नाहीत, आणत नाहीत, परवानगी देत नाहीत. ठरावच करतात किंवा गावात डॉल्बी लावायचीच नाही, काय असेल ते पारंपरिक वाद्य पथकं तुम्ही आणा आणि त्याचंही करा. ह्या गोष्टी झाल्या, पूर्वी होत नव्हत्या. पूर्वी सर्रास सगळ्या गावामध्ये यात्रा आली, गणपती आला, कुठलाही सण आला की डॉल्बी लावून सगळा जो काही नॉईज पोल्युशननं जो काही दंगा धिंगाणा व्हायचा तो होत होता. पण आता ती काही गावांमध्ये अवेअरनेस आला, वाढायला लागला, जिल्ह्यात सगळीकडे झाले. तसंच हे सुद्धा अवेअरनेस जो आहे तो मला वाटतंय गरजेचं आहे की लोकांना ते पटवून दिलं पाहिजे किंवा हे आपण करतोय हे आपण थांबवलं पाहिजे. आणि नक्कीच मला वाटतं या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ते व्हावं. आपलं साताऱ्यातलं आणि आसपासचं सगळं जे आपलं ज्याला आपण ग्रीनरी म्हणतो, ग्रीन कव्हर म्हणतो, जे काही आपण त्याला शब्द हे करतो ते कसं वाढेल, टिकल कसं, वाढण्यापेक्षा टिकवलं जरी आपण तरी मला वाटतं बराच मोठा फरक आपण पाडू शकतो असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. आणि नक्कीच आमचं सर्वांचं सहकार्य आहे. आता कन्हैया तर मित्रच आहे, तो असेल, बाकीचे सगळे सुनील वगैरे सगळेच तसे सगळेच ओळखीचे आहेत. नक्कीच याच पद्धतीनं हे माझ्याकडनं जे आता परवाच आमचा एक विषय झाला, कदमबागेच्या इथं परवा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं होतं की तिथं रोडचं जे आहे ते वायडनिंग डिवायडर टाका आणि काय तर करा. कारण ते मुलांनी जे चेअरमन होते तेच वारले बिचारे, चालत असताना रिक्षानं उडवलं आणि डोक्यावर त्यांना मार लागला आणि ते मी गेलेच बिचारे. तर आता त्या ठिकाणी आम्ही एक पर्याय केला की ते सगळी झाडं मध्ये ठेवायची आणि पलीकडनं रस्ता, ज्या बाजूला कॉलनीची थोडी जागा आहे ती घेऊन रस्ता हे करायचं आणि ती झाडं जी आहेत तीच डिवायडर म्हणून वापरून टाकायची. थोडं डिव्हिएशन होईल रस्त्याचं, पण त्याला पर्याय नाही. कारण एवढी मोठी झाडं आत्ता ज्याच्यामध्ये पाडायची किंवा हे करायचं, त्यात एक सायकल ट्रॅक आम्ही ठेवला होता. आता तो सायकल ट्रॅक रद्द करून टाकला, कारण शेवटी रस्त्याचं रुंदीकरण बसलं पाहिजे. तुम्हाला जर डिवायडर पाहिजे तर गाड्या नीट गेल्या पाहिजेत. सायकल ट्रॅक आणि गाड्या हे तिथं बसू शकत नाही. मग त्यातला सायकल ट्रॅक आता कट करून टाकला किंवा ह्या ह्याच्यामध्ये आहे त्यात जेवढं आपल्याला विड्थ मिळेल तेवढी करा. पण ती झाडं जी आहेत ती न काढता झाडांच्या पलीकडनं थोडं रोडचं डिव्हिएशन करून पलीकडनं रोड काढून तो पुढं येऊन महेंद्र चव्हाणांच्या चौकामध्ये आणायचा, असा एक पर्याय काढला. मग ज्याच्यामुळे झाडं वाचतील, ते हा एक पर्याय परवा दिवशी झाला. त्यामुळे अशा गोष्टी ज्या करू शकतो तो आपण नक्कीच करतोय. आणि पुढं सुद्धा या ह्याच्या दृष्टीनं आपल्या शहराच्या ग्रीनरीच्या दृष्टीनं आपण सर्वजण एकत्र काम करू एवढंच सांगतो. ज्यांच्या सत्कार होणार आहेत त्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आपलं कार्य, आपलं काम हे असंच चालू राहावं, कारण ते निरंतर चालू राहिलं पाहिजे. तर कुठेतरी पुढच्या पिढीला किंवा सगळ्यांनाच त्याचा इफेक्ट जो आहे तो जाणवणार आहे एवढंच सांगतो. आणि मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्थानिक व्यक्तींचे असलेले बारीक बारीक प्रश्न हे देखील सोडवण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब कसे प्रयत्नशील आहेत याची अनेक उदाहरणं
त्यांच्या मनोगतातून आपण सर्वांनीच ऐकली। हरित सातारच्या या चळवळीला आपल्या सगळ्यांचे दमदार आमदार सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकार्य, मार्गदर्शन आणि पाठबळ या पुढच्या कालावधीत देखील असेच राहील अशी एक माफक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे, पुस्तकांचं गाव भिलार, मधाचं गाव मांगूर, सैनिकांचं गाव मिलिटरी हापशिंगे, कवितेचं गाव जकातवाडी, अगदी त्याच पद्धतीनं सातारची ओळख झाडांचं गाव, हरित गाव अर्थात ग्रीन सिटी अशी व्हावी असा मानस घेऊन अनेक व्यक्ती, अनेक संस्था, अनेक संघटना गेले अनेक वर्ष विविध कार्यक्रम उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि याच व्यक्तींचा, याच संस्थांचा प्रातिनिधिक मानसन्मान, गौरव या हरित सातारा संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय। सुरुवातीला काही मान्यवरांच्या ध्वनी चित्रफित समोर स्क्रीनवर आपण पाहू आणि त्यानंतर त्या मान्यवरांचे सन्मान आणि सत्कार स्टेजवरील सन्माननीय महाराज साहेब, सन्माननीय सुनीलजी लिमे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते होतील। एसीची कमतरता भासलेली नाही आहे आणि निसर्गाचं हेच करामत आहे की तुम्हाला कुठल्याही कृत्रिम गोष्टींची आवश्यकता भासत नाही। आजच्या या कार्यक्रमाला साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र शासनाचे प्रधान मुख्य वन संरक्षक निवृत्त सुनील लिमये सर केंद्र शासनाच्या कमिटीवरती येते आणि सुप्रीम कोर्टाने नेमलेली कमिटी आहे। आपल्याला सातारकरांना यापुढेही सरांचं मार्गदर्शन, मदत, सहकार्य लागणार आहे। त्यांचं मी इथं आभार मानतो। त्यांनी वेळात वेळ काढून इथं ते आले, खूप लवकर 4 वाजता आले, 1 तासभर आमच्याशी बोलले आणि परत तुमच्याशी तासभर बोलले। सरांनी खूप चांगला वेळ आम्हाला दिला, त्यांचा आभार आहे। इथं CID मधील ॲडिशनल कलेक्टर साहेब, ॲडिशनल SP साहेब पुण्याचे शेळके साहेब, पुण्याचे SP साहेब शेळके साहेब, माजी नगरसेविका सुवर्णताई पाटील आणि कन्हैया राजपुरोहित सर ज्यांनी आम्हाला या उपक्रमासाठी खूप चांगलं पाठबळ दिलं, जयवंतदादा भोसले, या सगळ्यांचं खूप खूप आभार। खूप उशीरपर्यंत तुम्ही शांत चित्तानं कार्यक्रम ऐकून घेतलात, आपले पण आभार। आणि हरित साताराच्या पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये आपण यापुढे पण सहभागी होऊया। धन्यवाद।